महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्यावर जो एक प्रकारचा लांछन किंवा त्यांच्या विरोधात जे अपशब्द वापरलेले आहे त्याचा आम्ही सर्व सेवक बांधव जाहीरपणे निषेध करतो व आपणास आमची आदरणीय गृहमंत्र्यांना आपल्याद्वारे एक नम्र विनंती राहील की ज्या महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी आपल्या भारत देशामध्ये अहिंसेच्या मार्गावर चालू व व्यसनमुक्ती जी कुठल्याही शासनाला आजपर्यंत जमलेली नाही ते महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी व्यसनमुक्तीचा मार्ग अवलंबवला व समाजामध्ये जागरूकता समाजामध्ये साक्षरपणा व व्यसनमुक्तीसारखे अनेक उपक्रम आदरणीय आमचे महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी राबवले आणि आज महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या विरोधात जर कुठलाही इसम जर अशा प्रकारचा अपशब्द जर वापरत असेल तर गृहमंत्री जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहे त्यांना आम्हा सर्व सेवकांची नम्र विनंती राहील की अशा इसमाच्या विरोधात कडकपणे आपण तत्परतेने कारवाई करावी, त्यांना अटक करावी व त्यांच्यावर कठोर अशी शिक्षा द्यावी की कुठल्याही व्यक्तीचा महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या विरोधामध्ये अशा प्रकारचे अश्लील भाष्य करण्याची हिंमत होणार नाही। आज सर आम्ही सर्व सेवक कुठल्याही प्रकारचा त्रास कुणाला न होता आम्ही सर्व सेवकांनी आपल्याला निवेदन दिलेलं आहे। हे निवेदन आपण आपल्या वरच्या लेवलवर आणि निवेदन आमचं हे निवेदन गृहमंत्र्यात जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आमचे सेवक कुठलेही शांत बसणार नाही। आज आमच्या सेवकांची ताकद आज दिवसेंदिवस वाढत आहे। समाजामध्ये जे वाईट व्यसन आहे ते वाईट व्यसन बंद झालं पाहिजे यासाठी परमात्मा एक हा मार्ग सर्वात जास्त सर्व सेवक जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थित आहे आणि परमात्मा एक हा असा मार्ग आहे की यामध्ये जागरूकता समाजामध्ये जागरूकता कशी निर्माण व्हावी, समाजामध्ये साक्षरता कशी निर्माण व्हावी, महिलांना सन्मान देण्याचं काम या परमात्मा एक सारख्या मार्गामध्ये होत आहे। व्यसनमुक्ती सारखं काम या परमात्मा एक या मार्गामध्ये होत आहे आणि यांचे जनक जे आहे तर भगवंताची प्राप्ती करणारे आमचे सर्वांचे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी आहे आणि आमच्या महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या विरोधात जर कोणी असं भाष्य करत असेल तर त्याला आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये माफ करणार नाही आणि कठोर कारवाई गृहमंत्र्यांनी करावी व त्यांना कठोर अशी शिक्षा द्यावी। जोपर्यंत त्यांना शिक्षा होणार नाही तोपर्यंत एकही सेवक शांत बसणार नाही। बाबा जुमदेवजी